क्या बोलती मुंबई की पब्लिक, वडापाव वडापाव असाच एक काहीसा फेमस 30 वर्ष जुना नवी मुंबईचा मावशीचा वडापाव मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे। या मावशीचा वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या वड्याची पारंपरिक चव। कंप्लीट हायजीन पाळून या मावशी इथे वडापाव बनवतात। त्यांचे मिस्टर वारल्यानंतर 30 वर्षांपूर्वी त्यांनी या स्टॉलची जबाबदारी स्वीकारली आणि 2 लेकरांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं। यांच्या वड्याची चव वर्षानुवर्ष टिकून आहे। वडापावला लागणाऱ्या घरगुती चटण्यांची चव तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही, म्हणूनच यांचे वडे तेलाच्या कढईतून काढतात संपले जातात। हे वडापावचं दुकान मी गेली 30 वर्ष चालवते। त्याच्यातून आमच्या मला गेल्यापासून 30 वर्षात 2 लहान मुलं होती, त्यांचं उदरनिर्वाह शिक्षण मुलांचं, त्याच्यावर वडापावच्या दुकानापासूनच मी इथपर्यंत आले। आणि महाराष्ट्रात वडापाव हे सर्वांचं भोग भागवणे आणि माझा वडापाव फेमस असल्यामुळं पब्लिकला माहिती आहे की हेच वडापाव चांगलं मिळतं। माझं गिऱ्हाईक पण छान आहे, पहिल्यापासून माझ्याकडेच येतं। माझ्या वडापावची चव चाखायची बोललं तर माझ्या खूप वर्षापासूनचा वडापाव मराठी धर्मातला आणि घरगुती चटण्या यांची चव ही सगळ्यांच्या जीभवर आधी 30 वर्ष रेंगाळते। माझ्याकडेच वडापाव खायला येतात, सगळीकडे वडापाव आहेत, पण माझ्या हातची चव सगळ्यांना आवडते। त्याच्या जोडीला मी चायनीज पण चालू केलेलं आहे, भेळ, मंचुरियन, राईस नूडल हे पण त्याच्यापेक्षा वडापाव जास्त फेमस आहे। तर आमच्या वडिलांपासून हा व्यवसाय, आमचे वडील पण वडापावचाच व्यवसाय करत होते। गेली 30 वर्ष आम्ही या ठिकाणी वडापावचा व्यवसाय करतोय आणि मी तर सगळ्यांना हेच सांगेन की मराठमोळा मावशीचा वडापाव एकदा सगळ्यांनी खायला या, टेस्ट करायला या। मला झाले 7 वर्ष झाले मी इथेच खाते। मला म्हणजे चव खूप छान आहे आणि गरम वगैरे भेटतोच इथं आले। मावशीच्या वडापावबद्दल माझं म्हणणं एकच आहे की सगळ्यांनी या, बिंदास खावा, एकदा चव खाऊन बघा कसा आहे कसा नाही। मावशीचा वडापाव खूपच चविष्ट आहे आणि 15 वर्ष झाले मी वडापाव खातो। इकडे 7वी 8वी पासून येतोय मावशींकडे वडापाव खायला, म्हणजे मावशींच्या हाताची चव वेगळी आहे वडापावची। इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून मावशीच्या वडापावचं कौतुकच ऐकायला मिळतं आणि संध्याकाळ झाली की तुडुंब गर्दी दिसते। या मावशी इथे फक्त वडापावच नाही तर त्यासोबत प्रेम सर्व करतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्टॉलवर आलेले कित्येक ग्राहक आई म्हणतात। तुम्हाला सुद्धा हा वडापाव बनवताना पाहून नक्कीच खावासा वाटला असेल। मग तुम्ही कधी येत आहात मावशीचा वडापाव ट्राय करायला? ॲड्रेस आणि लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि तुम्हालाही तुमच्या लहान मोठ्या बिझनेसचा असा व्हिडिओ तयार करायचा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स कमेंट करा आणि नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा।